चेंबूरच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सरचिटणीस श्वेता पळुकर यांचा पुढाकाराने या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट सेंटर किंवा शिवण क्लास सुरू करण्यात आली आहे। ज्या लाडकी बहिणी आहेत त्या ठिकाणी स्टिचिंग ट्रेनिंग देऊन आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टिकोनाने आणि नुसते महिन्याचे 1500 रुपये नाही परंतु त्यांना लखपती दीदी बनवण्याचे दृष्टिकोनातून टाकलेले हे पाऊल आहे। येणाऱ्या काळात 25,000 पेक्षा जास्त महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई भारतीय जनता पार्टी आणि महिला मोर्चा या ठिकाणी कार्य करेल आणि मुंबईचे बँकेचे चेअरमॅन प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते। आधीच मुंबई बँक लाडक्या बहिणींना 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देते। येणाऱ्या काळात आपल्या लाडक्या बहिणींना मुंबई शहरांमध्ये 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याच्या दृष्टिकोनातून पुढे आम्ही कारवाई करत आहोत। मला नक्कीच विश्वास आहे विविध प्रकारचे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याच्या दोन्ही उपक्रमांमुळे येणाऱ्या काळात लखपती दीदींची संख्या वाढेल। या देशातल्या प्रत्येकाने आत्मनिर्भर झालं पाहिजे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा मंत्र आहे, संदेश आहे आणि स्वाभाविकपणे या सगळ्यामध्ये महिला सक्षमीकरण झालं पाहिजे, त्या आत्मनिर्भर झाल्या पाहिजे ही भूमिका मोदी साहेबांची आमची आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की लाडक्या बहिणींचे पैसे अर्थव्यवस्थेत आले पाहिजे, महिलांनी उद्योग व्यवसाय करून अर्थव्यवस्थेमध्ये मोठी भूमिका बजावली पाहिजे आणि या दोन्ही गोष्टीची सुरुवात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या श्वेता पळुकर महामंत्री आहेत त्यांनी पुढाकार घेऊन आज केलेली आहे। मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सहकार्य केलं, ट्रेनिंगसाठी यंत्रणा उपलब्ध केली, मशीन उपलब्ध करून दिल्या आणि आज शेकडो महिलांनी प्रशिक्षण घेतलं आहे। बऱ्याचदा आपलं काय होतं, मशीन देतो आपण, मशीन घरी पडून राहतं, आपल्याला कुठल्या तरी योजनेतनं आल्यात म्हणून मशीन घेतो परंतु त्या ठिकाणी त्या मशीनचा उपयोग होत नाही, त्यामुळे टॅक्स पेअरचा पैसाही फुकट त्या ठिकाणी जातो आणि त्याच्यामुळे तर रोजगारही मिळणार आहे, महिलांचं सबलीकरण होणार आहे। त्या अभियानाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि मुंबईभर 36 विधानसभा क्षेत्रामध्ये अशा प्रकारची ट्रेनिंग सेंटर आम्ही सुरू करतोय। मुंबईच्या अध्यक्षांनी तशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केले, आम्ही पूर्ण त्या ठिकाणी पाठबळ देऊ आणि मुंबई महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आघाडीची भूमिका आम्ही स्वीकारू। ऑपरेशन टायगर सुरू झालं आहे, प्रतापराव जाधवांना संजय देशमुख जाऊन भेटलेले होते, हे बघा रवाना झाले आता दिल्लीसाठी, असं सगळं आता अनेक खासदार शिवसेना या लोकशाहीमध्ये कोणी कोणाला भेटू शकतं। आता भेटल्यावर लगेच अनुमान काढणं योग्य नाही, परंतु एक गोष्ट खरी आहे की उबाटाच्या खासदारांमध्ये अस्वस्थ आहे, नेतृत्व त्यांचे लोकप्रतिनिधी सांभाळू शकत नाहीत, विचारधारेच्या विपरीत काम होतं आहे, बाळासाहेबांची विचारधारा लोप पावते, या सगळ्याचा निश्चितपणे परिणाम आहे, हे खरं आहे। शर्मिला ठाकरेंनी पण याच विषयामध्ये तुमच्यावर टीका केली आहे, ते म्हणतात की दुसऱ्याचे पक्ष फोडण्यापेक्षा स्वतःची मुलं मोठी करा। मला वाटतं टीका त्या विरोधी पक्षाच्या आहेत, टीका करणं सोपं आहे। भारतीय जनता पार्टी हा फोडणारा नाही, लोक जोडणारा पक्ष आहे आणि भारतीय जनताने जोर जबरदस्तीनं कुठल्याही लोकांना, कार्यकर्त्यांना, नेत्यांना घेतलेलं नाही। मोदी साहेबांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन, देवाभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक जोडली जात आहेत। आता कोणाला काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या आणि आता येणारे लोकप्रतिनिधी, नेते हे काय दुधखुळे नाहीत की चला त्यांना फोडा, ते काय मेंढरं नाही आहेत मेंढरासारखं हाकायला त्यांना, त्याच्यामुळे प्रगल्भ अशा प्रकारची लोक आहेत, त्यांना त्यांची समज आहे कोण काम करू शकतो, कोणता पक्ष, कोणतं सरकार, कोणतं नेतृत्व, त्या आधारे ते निर्णय घेऊ शकत असतात आणि भारतीय जनता पार्टीकडे एवढी मोठी झालेली मुलं आहेत की दुसऱ्याचे काय मांडीवर घ्यायची काय आवश्यकताही नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकांनी चेहरा प्रोजेक्ट केलेला आहे। आज काँग्रेसकडनं राहुल गांधींच्या चेहऱ्याला संजय राऊतांनी समर्थन दिलेलं आहे। चांगलं आहे, भारतीय जनता पार्टीला सहकार्य करण्याची भूमिका संजय राऊत घेत आहेत। जेवढं नेतृत्व राहुल गांधी करतील तेवढा भारतीय जनता पार्टी भक्कम होईल, काँग्रेससहित त्यांची आघाडी खाली खाली जाईल। आम्ही धन्यवाद देतो राऊत साहेबांनी, असंच आमचं काम करावं। जसं उबाटा फुटण्यामध्ये त्यांनी रोल मोठा बजावला, त्याचे परिणाम भोगत आहेत, आता त्यांनी ठरवलं असेल की पूर्णतः उबाटाचा कार्यक्रम करायचा, तर शुभेच्छा आहेत। जे आहेत काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक, त्यांना आज मारहाण झालेली आहे पुण्यामध्ये, कसं पाहताय आणि उद्या ते नागपुरात आंदोलन करणार, नागपुरात आंदोलन होतं नाही, हे बघा आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारची मारहाण करणारे कोण आहेत, त्याच्या मागचा उद्देश काय,
तपासला पाहिजे. सरकारही त्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेईल, कारण शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो. परंतु का मारलंय, कशासाठी मारलंय, काय बोललेत हे आपण त्या ठिकाणी समजून घेण्याची सांगली विधान परिषदेवरून वाद पेटताना दिसतोय का? कारण शंभूराजे देसाई म्हणतात की आम्हाला नगरपालिकेमध्ये मदत केली नाही, आता परिणामांना सामोरं जावं लागेल. एका घरात 4 भावंडं असले की वादविवाद होतात, परंतु ती पेल्यातली वादळं आहेत. आम्ही सगळे एक आहोत. शंभूराजे आमचे आहेत. आम्ही येणारी वाटचाल एकत्रितपणे करणार आहोत. प्रवीणजी, उद्या उभाटाचं आंदोलन आहे कर्जमुक्तीसाठी. उद्या एकनाथ शिंदे यांचं नाव या निमंत्रण पत्रिकेत नव्हतं आणि त्यामुळे तिथे भाजपच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केलं. मला त्याची कल्पना नाही. तिथले आयुक्तच या संदर्भात सांगू शकतील. उद्या उभाटाचं राज्यभर कर्जमुक्तीसाठी आंदोलन आहे. बैल गेला आणि झोपा केला. आता कर्जमुक्ती झाले, सगळे निर्णय झालेत आणि आता त्या ठिकाणी आंदोलन म्हणजे वराती मागून घोडं नाचवणं बोलतात ते उद्धव ठाकरे नेहमी करत असतात, त्याचप्रमाणे करतात. धन्यवाद साहेब. आज चेंबूरच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस श्वेता परुलकर यांच्या पुढाकारानं या ठिकाणी एक शिवण क्लास किंवा स्किल डेव्हलपमेंट सेंटर या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी या स्टिचिंगचं ट्रेनिंग देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टिकोनातनं आणि नुसते महिन्याचे 1500 रुपये नाहीच, परंतु त्यांना लखपती दीदी बनवण्याच्या दृष्टिकोनातनं हे आज टाकलेले एक पाऊल आहे. येणाऱ्या काळामध्ये 25,000पेक्षा जास्त महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टिकोनातनं मुंबई भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी मुंबईचा महिला मोर्चा या ठिकाणी कार्य करेल. आणि मुंबई बँकेचे चेअरमन या ठिकाणी प्रवीण दरेकरी उपस्थित होते. आधीच मुंबई बँक लाडक्या बहिणींना 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे देते. येणाऱ्या काळामध्ये आपल्या लाडक्या बहिणींना मुंबई शहरामध्ये 5 लाख रुपयापर्यंतचं बिनव्याजी कर्ज देण्याच्या दृष्टिकोनातून पुढे आम्ही कारवाई करत आहोत. मला हा नक्कीच विश्वास आहे की विविध प्रकारचे स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स आणि 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याच्या या दोन्ही उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावरती येणाऱ्या काळामध्ये लखपती दीदींची संख्या मुंबई शहरामध्ये वाढेल. आता थोडा राजकारणातला प्रश्न आहे. ऑपरेशन टायगर संदर्भात चर्चा चालू आहे. तिकडे केंद्रामध्ये संजय देशमुख जे आहे ते प्रतापराव जाधवांना शिवसेनेच्या मंत्र्यांना भेटत आहेत. संजय राऊत आता दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि 9पैकी 5 खासदार हे स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्यासाठी अशी चर्चा चालू आहे. कसं पाहताय? नाही, मला काही या गोष्टीची काही माहीत नाही आणि त्यामुळे आणि जर असं घडलं तर त्याच्यात काही नवलही वाटण्याची आवश्यकता नाही. कारण मला असं वाटतं की हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये 1947च्या नंतर असं पहिल्यांदाच किंवा एकदाच घडलं आहे की एखादा व्यक्ती मुख्यमंत्री पदावर बसलेला असताना त्यांचे 90% आमदार मुख्यमंत्री असताना सत्तेला लाथ मारून त्यांना पक्षातून ते बाहेर काढतात. असं हिंदुस्थानच्या राजकारणात 47 नंतर घडलेलं नाही. जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसलात त्यावेळेला तुमचे 90% आमदार तुम्हालाच पक्षातून बाहेर काढतात आणि त्यामुळे हे सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे 9 खासदार जर त्यांनी काही वेगळा विचार केला तर याच्यामध्ये काही नवल वाटायचं काही कारण नाही. कारण ऑनलाईन नेत्यापेक्षा ऑन ग्राउंड नेते हे जनतेला आणि कार्यकर्त्यांना दोघांनाही तेच पसंत असतं. संजय राऊत टीका केलेले शर्मिला ठाकरे म्हणतात की भाजप हे दुसऱ्यांचे पक्ष फोडतात, स्वतःची मुलं मोठी करतात. मला असं वाटतं की प्रत्येक दिलेल्या कॉमेंटला प्रतिक्रिया देण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. जर राज ठाकरे याच्या विषयात काही बोलले तर त्यांना मी जरूर उत्तर देईन. संजय राऊत दिल्लीला रवाना झाले त्या सगळ्या स्थितीमध्ये कसं पाहतात? थोपवू शकतील तर असं काय असेल ऑपरेशन टायगर? नाही, मला असं वाटतं की उद्धवजींची ही अवस्था ही त्यांच्यामुळेच झालेली आहे ना, विश्वप्रवक्त्यांमुळे. आणि त्यामुळे मला वाटते कदाचित आगीमध्ये तेल ओतण्याकरता ते दिल्लीला गेले असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर विरोधकांनी पंतप्रधान पदाचा चेहरा प्रोजेक्ट केलेला आहे. राहुल गांधींना समोर आणत संजय राऊतांनी समर्थन दिलेलं आहे. नाही, चांगली गोष्ट आहे ना. जर त्यांनी शेवटी पंतप्रधान पदाचा आपला उमेदवार जर ठरवला असेल आणि विश्वनेता भारताला विकसित भारत होण्याच्या दृष्टिकोनातून घेऊन जाणारा नेता, भारताला जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
बनवणारा नेता, येणाऱ्या काळामध्ये भारताला जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणारा नेता, याच्यासमोर जर पप्पू प्रधानमंत्री पदाचा उमेदवार असेल तर मग मला काही ह्याच्या पुढे काही बोलण्याची आवश्यकताच नाही. किशोरी पेडणेकर वारंवार टीका करतायत आणि किशोरी पेडणेकरने आता म्हटलंय की वांजोटासारखा भाजप पक्ष वाढवत आहेत, भाजपचे नगरसेवक कोटीच्या कोटी उड्डाणे करतात. त्याला आमचे सभागृह नेते गणेश खंडकर उत्तर देतील. नवी मुंबईमध्ये जो राडा झाला CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.